ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. एशियन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मी अनिस अहमद. पॉचे ठळक बातम्या. आडगाव येथील गट क्रमांक 437 मध्ये अनेक कुटुंब मागील अनेक वर्षापासून वास्तव्यात आहेत. त्यांना आतापर्यंत कोणतीच नोटीस बजावण्यात आली नाही. शिवाय वास्तव्यास असलेल्या कुटुंबियाकडे ग्रामपंचायत कार्यालयाचा नमुना नंबर 8 असून ग्रामपंचायतीच्या वतीने कर वसूल केली जाते. असे असताना अचानक तहसील कार्यालयाच्या वतीने दिनांक 25 मार्च रोजी 25 ते 30 कुटुंबियांना अतिक्रमण काढून घेण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे वास्तव्यास असलेले कुटुंबीय अडचणीत आले आहेत. याबाबत तहसीलदारांना अतिक्रमणधारकांनी निवेदन देण्यात आले आहे. यामध्ये नमूद करण्यात आले आहे की आडगाव येथील गट क्रमांक 437 मध्ये सन 2069 पासून रहिवासी असल्याचे पुरावे आहेत. शिवाय अनेक वर्षापासून प्रशासनाच्या वतीने कोणतीच नोटीस बजावण्यात आली नाही. त्यामुळे येथील 25 ते 30 कुटुंबियांनी घरे बांधकाम केली आहेत. असे असताना 25 मार्च रोजी तहसील प्रशासनाने नोटिसा बजावल्याने अनेक जण अडचणीत आले आहेत. आता घरे उद्ध्वस्त होणार असल्याने या कुटुंबियांनी वास्तव्यास कोठे जावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय त्यांना पर्यायी जागा देण्याबाबत कुठलीच माहिती दिलेली नाही. त्यामुळे कुटुंबातील कर्ते पुरुष मुलाबाळांसह वास्तव्यास राहण्यासाठी कोठे जाणार, त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून या निवेदनासोबत अतिक्रमणधारकांनी 1969 पासूनचे पुरावेही सादर केले आहेत. तसेच सदरील नोटीस मागे घेण्याची मागणी अतिक्रमणधारकांच्या वतीने तहसील प्रशासनाला करण्यात आली आहे. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली. या ठिकाणी तहसील कार्यालयाकडून 2 नोटीस आलेल्या आहे. शेवटची नोटीस 25/3/2025 रोजी येथील जे गोरगरीब दलित वस्ती आहे यांना प्रशासनाकडून तहसील प्रशासनाकडून नोटीस आलेल्या आहेत. आणि ह्या आम्ही आज जवळपास 1969 पासून त्या ठिकाणी वास्तव्यास आहोत. त्याचे पुरावे नमुना नंबर 8 त्या ठिकाणी आम्ही घरपट्टी नळपट्टी नेहमी भरत आलेलो आहे. लाईट बिल आमच्याकडे आहे. सगळे पुरावे असतानासुद्धा हे प्रशासन आम्हाला या ठिकाणाहून बेघर करण्याचं काम प्रशासन करत आहे. त्यामुळं आज आम्ही प्रशासनाच्या विरोधात प्रत्येक वैयक्तिक आम्ही एक अर्ज केलेला आहे आणि त्या अर्जामध्ये उल्लेख करून सांगितलेला आहे की आमची जे लेकरं बाळं आहेत, मुलं बाळं आहेत, ते आज रोजी बेघर होत आहेत. त्यामुळं प्रशासनाला एवढीच विनंती आहे की जेव्हापासून आम्ही तिथे वास्तव्यास आहे त्या यापुढं कोणती कारवाई तिथे करण्यात यावी एवढीच प्रशासनाला विनंती आहे.